म्हाताऱ्या गिधाडाने सांगितलं की म्हातारपणात मुलं साथ सोडून का जातात. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप न करता पहा, कारण म्हातारपण हे प्रत्येकाला येणारच असतं. जो आज बालक आहे तो उद्या तरुण बनेल आणि त्यानंतर त्याला म्हातारं हे बनायचंच आहे. तुम्ही काहीही करा, परंतु यामध्ये तुम्ही कोणताही बदल करू शकत नाही. असं होऊ शकत नाही की एखादा माणूस खूप जास्त श्रीमंत आहे आणि तो त्या पैशाच्या जोरावर कधीच म्हातारा बनू शकत नाही, किंवा एखादा शूरवीर आहे ज्याला लोक घाबरतात, तो त्याच्या शक्तीच्या जीवावर म्हातारा बनू शकत नाही. कोणीही असू द्या, ध्यानी, गुणी, श्रीमंत, शक्तिशाली, कोणाकडेही कुठलीही खूबी असू द्या, परंतु म्हातारं हे प्रत्येकाला बनायचंच आहे. आणि म्हणूनच ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजेल की आपलं स्वतःचं मूल म्हातारपणात आपली साथ का सोडते. आणि ही गोष्ट व्यवस्थित समजण्यासाठी आपण ही कथा अगदी लक्षपूर्वक ऐकायला हवी. एका जंगलात एक वडाचं झाड होतं. त्या झाडावर अनेक पक्षी दिवसभर त्यांचा किलकिलाट करत असत, किंवा असं म्हटलं तरी चालेल की जंगलातील सर्व पक्षी त्या वटवृक्षावर विश्राम करण्यासाठी जात असत. काही पक्ष्यांचं ते झाड तर घरच होतं. त्या झाडावर राहून पक्ष्यांना अगदी सुरक्षित वाटायचं. असं म्हटलं जातं की एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या माणसासोबत आपण जास्त वेळासाठी राहिलो तर त्या माणसासोबत किंवा त्या जागेसोबत आपला मोह वाढू लागतो. त्याचप्रमाणे त्या वटवृक्षावर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत सुद्धा अगदी तसंच घडलं होतं. त्या वटवृक्षासोबत त्या पक्ष्यांचा मोह खूप जास्त वाढला होता. एकेवेळी जंगलामध्ये दुष्काळ पडला. कित्येक वर्ष पाऊस पडला नाही. जंगलातील सर्व झाडं सुकायला लागली. त्याचबरोबर तो वटवृक्षसुद्धा अनेक वर्ष पाणी नसल्यामुळे सुकायला लागला होता. त्या वटवृक्षावर राहणारे बरेचसे पक्षी हळूहळू करून तो वटवृक्ष सोडून तिथून दुसरीकडे जाऊ लागले. जेव्हा तो वटवृक्ष पूर्णपणे सुकला, त्या झाडाच्या फांद्या सुकून खाली पडू लागल्या, तेव्हा त्या झाडावरील सर्व पक्षी त्या वटवृक्षाला सोडून तिथून निघून गेले होते. फक्त एक म्हातारा गिधाड त्या झाडावर राहिला होता. त्याने पाहिले की झाडावर राहणारे सर्व पक्षी एक एक करून तिथून निघून गेले आहेत. काही पक्ष्यांनी त्या म्हाताऱ्या गिधाडाला सुद्धा त्याच्यासोबत येण्यास सांगितले होते, परंतु गिधाडाने तिथून जाण्यास नकार दिला. म्हाताऱ्या गिधाडाने विचार केला की मी जन्माला या झाडावर आलो आहे. या झाडावर मी लहानाचा मोठा झालो आहे. जीवनातील सर्व सुखदुःख मला या झाडानं दिलं आहेत, आणि आज याच्यावर मोठं संकट आले आहे. मग मी ह्या संकटात माझ्या ह्या साथीदाराला एकटं सोडून कसं जाऊ शकतो. ह्या वृक्षाने मला मोठं केलं आहे, सुखदुःखात माझी साथ दिली आहे. माझ्यावर या वृक्षाचे खूप सारे उपकार आहेत. मी जरी मेलो तरी चालेल, परंतु या झाडाला सोडून मी कदापि जाऊ शकत नाही. ते लोक खूप स्वार्थी स्वभावाचे असतात, जे त्यांच्या आईवडिलांना म्हातारपणात सोडून निघून जातात किंवा परदेशात राहून सुखी आयुष्य जगत असतात. परंतु हे सुखी आयुष्य जगत असताना ते घरी असणाऱ्या त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना विसरून जातात. अशा मुलांना लाज वाटायला पाहिजे, जे त्यांच्या आईवडिलांचा म्हातारपणात सांभाळ करत नाहीत. विचार करा, जेव्हा तुम्ही लहान होता, तुम्हाला चालायला सुद्धा जमत नव्हतं, तेव्हा तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला एकटं सोडलं होतं का? जेव्हा तुम्ही आजारी पडलात, तेव्हा पूर्ण रात्र जागून आईवडिलांनी तुमची सेवा केली होती. ते तुम्हाला एकटे सोडून कुठे गेले होते का? तुम्ही एखाद्या संकटात अडकला असाल तर त्यांनी तुम्हाला कधीच एकटं सोडलं नाही. जेव्हा त्यांच्या मनात एखादी चांगली गोष्ट खाण्याची इच्छा झाली, तेव्हा त्यांनी ती गोष्ट तुम्हाला सोडून
एकट्याने खाल्ली का? आज ते म्हातारे झाले आहेत तर तुम्हाला त्यांचा तिरस्कार वाटतोय. तुमच्यासाठी त्यांनी एवढं केलं आहे, परंतु तुम्ही त्यांना मात्र सोडून दुसरीकडे जात आहात. त्यांना आधार द्यायचा सोडून तुम्ही त्यांच्यापासून दूर जात आहात. म्हाताऱ्या गिधडाने मरेपर्यंत त्या वटवृक्षाची साथ न सोडण्याचा निर्धार केला. काही दिवस आणखी गेले. त्यानंतर त्या वृक्षाची परिस्थिती खूपच खराब झाली. त्याला वाळवी लागली. परंतु इतकं सारं होऊनही ते गिधाड त्या झाडाला सोडून गेले नाही. दिवसभर इकडे तिकडे फिरून त्याच्या भोजनाची तो व्यवस्था करत असे आणि संध्याकाळ झाल्यावर त्या वटवृक्षावर येऊन आराम करत असे. असेच खूप दिवस निघून गेले. जे पक्षी त्या वटवृक्षाला सोडून गेले होते त्यांनी विचार केला की आपला सोबती म्हातारा गिधाड अजूनही त्याच वटवृक्षावर राहत आहे. आपण त्याला भेटून यायला हवं आणि त्यांना समजावून आपण त्यांना आपल्या सोबत घेऊन येऊ. हाच विचार करून काही पक्षी म्हाताऱ्या गिधाडाला भेटण्यासाठी तिकडे आले आणि म्हाताऱ्या गिधाडाला त्याच्यासोबत येण्याचा त्यांनी आग्रह केला. ते म्हणू लागले, हे वृद्ध गिधाड, तुम्ही अजूनही या सुकलेल्या झाडावर का राहत आहात? या वृक्षाचं जीवन आता संपलं आहे. मरणाऱ्यासोबत मरणे हे तर पूर्णपणे वेडेपणाचे लक्षण आहे. हा झाड पूर्णपणे सुकला आहे. ह्याला वाळवी लागली आहे. एखाद्या दिवशी मोठं वादळ येईल तेव्हा हे झाड खाली पडून जाईल. मग तुम्ही कुठे जाल? विद्वान लोक नेहमी म्हणतात की शत्रू, कर्ज, रोगराई, अग्नी या चारही गोष्टी वेळेतच संपवायला पाहिजे. आणि जो मनुष्य या 4 गोष्टींना वेळेत संपवत नाही त्याला एके दिवशी आयुष्याला मुकावं लागू शकतं. आणि त्याचप्रमाणे हे वृद्ध गिधाड, तुम्हाला सुद्धा या सुकलेल्या झाडाला सोडून कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी तुमचं घर बनवायला पाहिजे. मित्रांनो, सर्व पक्ष्यांनी इतकं समजावून सुद्धा म्हातारं गिधाड त्या झाडाला सोडायला तयार होत नव्हता. तो गिधाड म्हणू लागला, हे माझ्या मित्रांनो, हा वृक्ष माझ्या आईवडिलांसमान आहे. माझे माता पिता मला जन्माला घालून ह्याच वटवृक्षावर सोडून निघून गेले. ते गेल्यानंतर याच वटवृक्षावर मी लहानाचा मोठा झालो आहे. जीवनातील सर्व सुख मी ह्या झाडावर उपभोगले आहेत. लहानपणापासून ते म्हातारा होईपर्यंत सर्व प्रवास मी ह्या झाडावर राहून व्यतीत केला आहे. आणि आता माझ्या या साथीदारावर एक संकट आलं आहे. मग अशा संकटाच्या वेळी त्याला मी एकटं सोडून कसं जाऊ शकतो? मी जर त्याला सोडून गेलो तर मी स्वार्थी स्वभावाचा ठरेन. असे म्हणतात की भक्त, सेवक आणि शरणागत जो हे म्हणतो की मी तुमचाच आहे, अशा लोकांना संकट आल्यावर सुद्धा सोडले नाही पाहिजे. जो कोणीही अशा लोकांना संकटाच्या वेळी सोडून जातो त्यांना खूप मोठा पाप लागते. आणि ज्याने आपले पालनपोषण केले आहे, सुखदुःखात आपली साथ सोडली नाही, अशा आईवडिलांना जो सोडतो तर असा कोणीही या सृष्टीवरील सर्वात मोठा पापाचा धनी बनतो. अशा माणसांना कधीही मनुष्य योनीमध्ये जन्म मिळत नाही. गिधाडाने सांगितलं की जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत मी ह्या झाडावरच राहील. हे माझ्या पक्षी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी इथून निघून जावं. वृद्ध गिधाडाचे म्हणणे ऐकून सर्व पक्षी निराश होतात आणि ते परत त्यांच्या ठिकाणी निघून जातात. काही पक्षी म्हणू लागले की त्याच्या वयानुसार या म्हाताऱ्या गिधाडाची बुद्धीसुद्धा म्हातारी झाली आहे. हा वेडा झाला आहे आणि म्हणूनच आपण त्याला इतकं समजावतोय तरीसुद्धा त्याला समजत नाही. तो त्याच्या हट्टावर कायम आहे. पुढच्या दिवशी काही पक्षी पुन्हा त्या म्हाताऱ्या गिधाडाला समजवण्यासाठी येतात. परंतु तेव्हासुद्धा गिधाडाने जाण्यासाठी नकार दर्शवला. यावेळी सर्व पक्षी परत त्यांच्या घरी गेले नाहीत, तर काही पक्षी इंद्रदेवाकडे गेले आणि त्यांनी इंद्रदेवाला सर्व गोष्ट सांगितली. हे भगवंत, आम्ही ज्या जंगलामध्ये राहत होतो त्या जंगलामध्ये खूप वर्ष झाली पाऊस पडला नाही. पूर्ण जंगलामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. सर्व झाडं सुकून मेली आहेत.
या जंगलातील सर्व जीवजंतू ते जंगल सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले आहेत. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की ज्या वटवृक्षावर आम्ही राहत होतो त्याच वटवृक्षावर एक वृद्ध गिधाड सुद्धा राहत होतं. आम्ही तर त्या वृक्षाला सोडून तिथून निघून आलो, परंतु तो वृद्ध गिधाड त्या वटवृक्षाला सोडायला बिलकुल तयार नाही. तो वृक्ष सुकून त्याला वाळवी लागली आहे. तो कधीही पडू शकतो. आम्ही सर्व पक्षी मिळून त्या वृद्ध गिधाडाला समजवण्यासाठी तिकडे गेलो होतो, परंतु तरीही तो वृद्ध गिधाड आमचं ऐकायला तयार नाही. त्याचं म्हणणं हेच आहे की मरेपर्यंत ते या वृद्ध वटवृक्षाची साथ सोडणार नाही. आणि म्हणूनच हे भगवंत, आम्ही तुमच्या जवळ आलो आहे. तुम्ही स्वयं आमच्या सोबत चला आणि आमच्या वृद्ध गिधाडाला समजावून सांगा. कदाचित ते तुमचं म्हणणं ऐकतील. दर्शक मित्रांनो, पक्ष्यांची ही मागणी इंद्रदेवाने ऐकली आणि त्यानंतर इंद्रदेव त्या पक्ष्यांसोबत त्या जंगलात जाऊन त्या वृद्ध गिधाडाला समजावू लागतात. हे गिर्दराज, मी देवराज इंद्र तुम्हाला समजवण्यासाठी आलो आहे. हा वृक्ष आता कधीही पडू शकतो. ह्याच्यावर सावलीसाठी एक पान सुद्धा शिल्लक राहिलं नाही आणि तुम्ही सुद्धा खूप म्हातारे झाले आहात. कधी हा वृक्ष जर खाली पडला तर तुमचा मृत्यू होऊ शकतो आणि म्हणूनच ह्या वृक्षाला सोडून तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी निघून जा. मित्रांनो, इंद्रदेवाचे म्हणणे ऐकून वृद्ध गिधाड म्हणू लागले, हे भगवंत, मला एक गोष्ट सांगा. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे आई वडील मला ह्याच वृक्षावर सोडून निघून गेले होते. मी जेव्हा असहाय्य होतो तेव्हा ह्याच वटवृक्षाने मला लहानाचं मोठं केलं. माझं पूर्ण बालपण ह्याच वटवृक्षावर गेले आहे. याच वृक्षावर राहून मी सर्व सुख उपभोगले आहे आणि ह्याच वृक्षावर राहून मी म्हातारा झालो आहे. माझं पूर्ण जीवन ह्याच वृक्षावर व्यतीत झाले आहे आणि आज जेव्हा हा वृक्ष संकटात आहे तर मी ह्याला सोडून कसं जाऊ शकतो. नेहमी लोक असंच करतात. जेव्हा एखादे संकट येते, गरिबी येते, तेव्हा अशा लोकांचे त्यांचे नातेवाईक सुद्धा साथ सोडून देतात. परंतु मी अशा मतलबी लोकांसारखा नाही आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या वृक्षाची साथ सोडणार नाही. वृद्ध गिधाडाचं झाडाबद्दल एवढं प्रेम पाहून इंद्रदेव खुश होतात. ते म्हणतात, हे वृद्ध गिधाड, मी तुम्हाला एक वरदान देऊ इच्छितो. तुम्ही मागा, तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा वृद्ध गिधाड म्हणते, हे भगवंत, जर तुम्हाला वरदान द्यायचंच आहे तर मला नका देऊ. या वटवृक्षाला वरदान द्या. तुमच्या वरदानामुळे हा वटवृक्ष पुन्हा पूर्वीसारखा हिरवागार होऊ द्या. ह्याचं आयुष्य वाढू द्या. मी तर तसाही म्हातारा झालो आहे. माझं आता आयुष्य काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. माझ्यानंतर या वृक्षाच्या सावलीमध्ये हजारो पक्षी त्यांचे सुखी जीवन जगू शकतील. सगळ्यांचं चांगलं झालं तर मला देखील आनंद होईल. गिधाड्याचं म्हणणं ऐकून इंद्रदेवाने त्या वटवृक्षाला पुन्हा हिरवागार बनवलं. जंगलामध्ये पाऊस पडला. जंगलातील सर्व झाडं पुन्हा हिरवीगार झाली. सर्वत्र हिरवागार प्रसन्न वातावरण पुन्हा तयार झालं. जे जीवजंतू पशुपक्षी त्या जंगलाला सोडून निघून गेले होते ते पुन्हा त्या जंगलात परत आले. सर्व पक्षी वटवृक्षावर पुन्हा राहू लागली आणि त्यांचा किलबिलाट पुन्हा चालू केला. सर्व पक्षी त्या वृद्ध गिधाडाची खूप सेवा करू लागले. त्यांच्यासाठी अन्न पाणी सर्व काही ते आणून देत होते. मित्रांनो, अशा प्रकारे त्या वृद्ध गिधाड्याचं उर्वरित आयुष्य अगदी सुखपूर्वक व्यतीत झालं. आपल्याला सुद्धा या गोष्टीमार्फत एक शिकवण घ्यायला हवी की संकट काळात कधीही आपल्या माणसांची साथ सोडायला नाही पाहिजे. खास करून आपल्याला जन्म देणाऱ्या आणि आपले पालनपोषण करणाऱ्या आई वडिलांची साथ तर आपण बिलकुलच सोडायला नाही पाहिजे. ते तुमचे जन्मदाता आहेत. तुम्हाला वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप सारे संकट, खूप सारे त्रास सहन केले आहेत आणि त्यांच्या म्हातारपणात जर तुम्ही आधार देऊ शकला नाही तर असे जीवन काहीच कामाचे नाही. तर तुम्हाला ही माहिती, ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.